जायचंय विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा. संभावना पॉवर प्लेचं पहिलं षटक त्या ठिकाणी फेकण्याकरता स्वयंसज्ज झालाय. लो फुलटॉस यावेळेस मात्र लॉंग ऑफ रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. प्रोटेक्शन त्या ठिकाणी धडपड पाहायला मिळते. या बात आहे. दरम्यान 2 धावा आल्यात पहिल्या चेंडूवरती. अर्थातच लॉंग ऑफला आपल्याला किशोर अवध पाहायला मिळाले आणि एक चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि 2 धावा आपल्याही संघाकरता त्यांनीही वाचवल्या आहेत. करण जांभरे एक आयकॉन खेळाडू म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. खोदून काढला यावेळेस कव्हरला प्रोटेक्शन. त्याला बीट करून चेंडू ट्रॅव्हल होईल. अर्थातच त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पुन्हा 2 धावा आल्यात. दुहेरी धाब्याने 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगल्या दर्जाची स्पर्धा आपण पाहतोय आणि चांगल्या दर्जाची मॅच प्रेक्षकांच्या भेटीला देखील आली आहे. कारण दोन्ही संघ ताकदवान आपल्याला पाहायला मिळतील. नेत्रा 11 विपक्ष टीम सई शिवांश 11. अर्थातच प्रवीण साळुंखे आणि करण जांभरे हे दोन्ही बॅटर्स त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती आहेत. आणखीन एक चांगला स्ट्रोक. पॉइंटला प्रोटेक्शन. त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल बॅकवर्ड पॉइंट मधून. सीमा पार येईल हा पहिला चौकार. उपकरण धावफलक अक्षरशः पुढे वेगाने चाललंय. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 5वा चेंडू आहे. खोदून काढलाय. चांगला डिलिव्हरी पाहायला मिळते. सातत्यानं कोला टाकण्याचा प्रयत्न बॅटर्सना बीट करण्याचा प्रयत्न केला जातोय पण करणही त्या ताकदीचा खेळाडू आहे. आणखीन एक सिंगल आली आहे. सिंगलनं 13 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू असेल या पॉवर प्लेच्या
षटकाचा अर्थातच स्वयं या गोलंदाजाचा. एक चांगल्या दर्जाची ही स्पर्धा, चांगल्या दर्जाची मॅच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले रेपोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून. लोअर फुल टॉस ऑन साईडला फटका केलाय, वन बाउंड चेंडू सीमा पार, शेवटच्या चेंडूवरती केला वार, येतोय हा चौकार. टीसी मस्त. शेवटच्या चेंडूवरती चौकार आला आणि 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये एक चांगली धावसंख्या त्या ठिकाणी उभी केली आहे, पण अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. अर्थातच टीम नेत्रा 11 गोलंदाजी ट्रॅकवरती कोणाला आणणार षटक क्रमांक दुसरं फेकण्याकरता हे पाहावं लागेल, कारण आता मात्र ही जोडी चांगल्या लयमध्ये आली आहे आणि या दोन्ही बॅटर्सना त्या ठिकाणी कुठेतरी कोंडीत आणण्याचं काम करण्याकरता गोलंदाजाला एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी करावी लागेल. खरं तर नेत्रा 11 संघ ज्या पहिल्या ब्रेकथ्रूच्या प्रतीक्षेमध्ये आहे ना, तो पहिला ब्रेकथ्रू मिळवून देण्याकरता शेखर गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरं फेकण्याकरता त्यांना आमंत्रित केलं जाईल, पण करण जांभरे आणि प्रवीण साळुंके हे दोन्हीही फलंदाज किती धावा आपल्या संघाकरता जमवणार ना येणाऱ्या 2 षटकामध्ये तेही पाहावं लागेल, कारण एक चांगल्या दर्जाची फलंदाजी करण्याकरता हे दोन्ही फलंदाज सातत्यानं जाणले जातात. मोठमोठे बिग हिट देखील मारण्यामध्ये दोन्हीही फलंदाज त्या ठिकाणी अव्वल आहेत. बराचसा काल करण शिवप्रतिष्ठान ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनमध्ये देखील व्यतीत केलाय. तदनंतर यावर्षीच्या हंगामामध्ये बरेचसे सामने स्वराज्य ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनमध्ये देखील त्या ठिकाणी त्यांनी या खेळपट्टीवरती केलेत. म्हणजे या खेळपट्टीचा पुरेसा अंदाज त्याला देखील आहे या मैदानाचा. त्या अनुषंगानं हे बॅटल, हे मॅच एक चांगल्या दर्जाची होणार यातील मात्र शंका नाही आहे. शेखर गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत षटक क्रमांक दुसरं फेकण्याकरिता. येस इट इज. यावेळेस देखील ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू आहे. अर्थातच एक अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात पुन्हा एकदा जोडली जाईल. पहिला चेंडू हा अवांतर फेकलाय आणि तदनंतर मात्र करणची एक खासियत राहिली आहे, अगदी सिंगल डबल्सनं देखील तो सातत्यानं स्कोरबोर्ड पुढे नेण्याचं काम करत असतो. प्रत्येक चेंडू सीमापार घालवण्याचा प्रयत्न तो करत राहतो. आणखीन एक चांगला स्ट्रोक लॉंगॉनच्या डोक्यावरून एक चाबूक शॉट करणच्या बॅटमधून षटकार. नवनाथजी ढमाळ साहेब यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज या षटकाराला करण करता आलंय. षटकाराने धावगतीला चालना आली आहे आणि 24 धावा या दरम्यान स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू अगदी भरकटलेला अवांतर, पण तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती करण जांभरेचा हा वार. इथं पलटवार करण्याकरता शेखरही सज्ज झालाय. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन त्या ठिकाणी आहे, त्याला बीट केलं जाईल का? वा, चांगलं क्षेत्ररक्षण अफलातून अगदी एंड मुवमेंटला हात वरती केला आणि चेंडूला अडवण्यात यशस्वी झालं. यश एक धाव या दरम्यान धावफलकावरती पाहायला मिळेल. सिंगलनं 25 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. प्रवीण साळुंके जवळपास एक चेंडू त्यांनी फेस केला आणि त्यावरती देखील चौकार अर्जित केलाय. तदनंतर बऱ्याचशा काळावधीनंतर त्यांना स्ट्राईक रोटेट करण्यात आली आहे. लो फुल टॉस, ही ताकद आहे, ही नजाकत आहे या खेळाडूची. मी मगाशीच म्हटलं होतं की प्रवीण साळुंकेला स्ट्राईक वरती येणं गरजेचं आहे. पहा, स्ट्राईक वरती आले, दुसऱ्या चेंडूवरती सीमा पार षटकार.
प्रवीण साळुंखे स्ट्राईक वरती आले काय आणि त्यांनी धमाक्यात सुरुवात केली काय. 31 धावा षटकारानं बनल्या जातील फलकावर. यावेळेस आणखीन एक नो चेंडू पाहायला मिळेल. अर्थातच येणारा चेंडू परभणी असेल प्रवीण यांच्याकरिता देखील. 32 धावा फलकावरती. हा प्रेशर आहे गोलंदाजावरती जो प्रवीण साळुंखे यांनी क्रिएट केलाय. मागच्या चेंडूवरती एक षटकार खेळलाय, तदनंतर करण देखील एक षटकार या षटकामध्ये खेळलाय. फ्रीट वरती आक्रमण. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये प्रोटेक्शन आहे. फ्रीट असल्या कारणाने त्या ठिकाणी फलंदाज सेफ असणार. या 2 धावा फलकावरती ऍड होतील आणि त्या ठिकाणी पंच आमचे पाहतायत बंटी सर. षटकार आहे की 2 धावा धावफलकावरती ऍड होतील आणि धावफलक 34 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 34. चौतीस धावा या दरम्यान आपण धावफलकावरती पाहतोय आणि तदनंतर प्रवीण साळुंखे एक चांगल्या दर्जाची फलंदाजी सातत्याने साकारताय. टीम सई शिवांश 11 संघ एक मजबूत संघ मानला जातोय. अर्थातच प्रबळ दावेदार म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जाईल. निश्चितच बरेचसे खेळाडू या संघामध्ये देखील एक चांगल्या दर्जाची कामगिरी करण्याकरता जाणले जातात. आमचे बोले मामा देखील आहेत जे फिरकीच्या जाळ्यामध्ये येणाऱ्या उत्तरार्धाच्या काळामध्ये बॅटर्सना अडकवण्याकरता सज्ज झाले. शेवटचा चेंडू शेष असेल या दुसऱ्या षटकातला. नो बॉल. याही वेळेस कव्हर पॉइंट मधून बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू फरार सीमा पार येईल हा चौकार. फिल्डिंग युनिट. एकोणचाळीस धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल आणि तोही फ्री हिटचा असणार आहे. अर्थातच येणाऱ्या फ्री हिट वरती पुन्हा एकदा प्रवीण साळुंखे आक्रमण करतील का करावं लागणार, कारण परभणी आहे. तुम्हाला ट्राय करणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र शॉर्ट थर्ड मॅन लावा. या ठिकाणी प्रोटेक्शन पहा. एक थावली आहे. एकेरी धाब्याने धावफलक पुढे जाईल ना ते 40 या आकड्यावरती. अर्थातच 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20च्या सरासरीने या 40 धावा बनल्यात. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील या जोडीच्या माध्यमातून. समोर ही टीम नेत्रा 11चा संघ आहे. स्वयं आहे, किशोर अवध पाहायला मिळतील. एक चांगली बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे देखील पाहायला मिळेल आणि त्याच अनुषंगानं एक चांगलं स्कोर कार्ड त्या ठिकाणी उभं करणं फार गरजेचं आहे पूर्वार्धाच्या खेळामध्ये. त्या अनुषंगानं हे दोन्ही बॅटर्स अक्षरशः खोऱ्यानं धावा वसूल करताना पाहायला मिळतील. चला स्पीडअप करा, विनंती असेल दोन्ही टीम्सना. चला स्पीडअप करा मित्रांनो, विनंती असेल. अन्यथा एक षटक आपणास कमी करावं लागेल येणाऱ्या सेकंड राऊंडमध्ये. सहा चेंडूचा खेळ बाकी आणि स्लॉगरचं षटक फेकण्याकरता या ठिकाणी टीम नेत्रा 11 संघाच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. एक युवा गोलंदाज अविनाश, गोलंदाजाचं नाव प्रथमेश मलिंगाची स्टाईल पाहायला मिळते. या दरम्यान वाईट चेंडू येईल. भरकटलेला हा चेंडू. तद्वत मात्र एक एक्स्ट्रा अवंतर धाव. 41 धावा बनल्या जातील. प्रवीण साळुंखे समोर आहेत. थोडा गोलंदाजावरती प्रेशर देखील असणार आहे. अवेलेस बॅटचा फ्लो अकडता घेतला. तदनंतर चेंडू बेड ऑफ रिझन मध्ये 30 सर्कलमध्ये स्वयं चेंडू खाली येतील. एक सिंगल पाहायला मिळाले. सिंगलला स्ट्राईक रोटेट केले. करण झांबरे आलेत स्ट्राईक वरती. 42 धावा बनल्यात. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणारे 5 चेंडू टीम
नेत्रा 11 संघाकरता फार महत्वपूर्ण असणार आहेत. वा वा क्या बात आहे. बॅटचा फ्लो अगोदरच निघून गेला. चेंज ऑफ द स्पेस पाहायला मिळालाय. इथं थोडा दिव्या गतीनं टाकलेला चेंडू अक्षरशः संभ्रमात टाकून गेला करण जांभरेला. एक डॉट बॉल आलाय प्रथमेशच्या माध्यमातून. यावेळेस मात्र लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे. त्या ठिकाणी एक पूर्ण दुहेरीचा प्रयत्न, 2 धावा देखील पूर्ण. वा क्या बात आहे. 3 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील या जोडीच्या माध्यमातून. 45 ऑन बोर्ड आपण पाहतोय. चौथा सामना आहे, चौथी मॅच आपण पाहतोय आणि या चौथ्या मॅच मध्ये देखील आता धावा यायला सुरुवात झाले आहेत. कारण पहिले सुरुवातीचे 2 मॅचेस आपण जर पाहिल्या ना तर 22-21 धावा बनल्या होत्या. यावेळेस वा अफलातून दांडी गुल प्रवीण साळुंके डगआउटकडे. पहिला ब्रेक तू दिलाय नेत्रा 11 संघाला या गोलंदाजानं. ठोका डीजे. साकारली आहे आणि अर्थातच प्रथमेश त्या ठिकाणी चांगल्या दर्जाची गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. रेपोली प्रीमियर लीग 4थं पर्व आहे आणि या 4थ्या पर्वामध्ये 9 नवीन खेळाडू आपल्याला उदयास येताना पाहायला मिळतील. यावेळेस मिड ऑफला प्रोटेक्शन जजमेंट चुकीची, जेल सुटलाय. करण जांभरे इथं माघारी परतावं लागेल. क्रीज सोडली अविनाशनं आणि चेंडू असेल या इनिंगचा. अर्थातच या पहिल्या पूर्वार्धाचा नवीन बॅटर्स भोलेनाथ या ठिकाणी तांडव माचवण्याकरता भोलेनाथ आले. शेवटचा बॉल. धावफलकाचा विचार केला तर 47 धावा धावफलकावरती आहेत. बॅट यावेळेस मात्र यश चेंडू खाली येतील का? वा बॅकवर्ड स्क्वेअर मधून चेंडू फरा सीमा पार. चौकार आहे. तांडव माचवला काय, क्या बात आहे. शेवटच्या चेंडूवरती चौकार. 51 धावा बनल्यात 18 चेंडू मध्ये. बनवायच्यात 52 धावा. टीम नेत्रा 11 संघाला स्वयं आणि किशोर आव्हाड यांच्या समोर एक कडवं आव्हान असणार आहे. कशा पद्धतीने या 18 चेंडू मध्ये 52 धावा बनवणार, काय रणनीती आखणार सई 11, कसं रोखणार उत्तरार्धाच्या खेळात. तत्पूर्वी आपण पुढील मॅचचा नाणेफेक करण्याकरता दोन्हीही टीम्सला प्रांश 11 विपक्ष भाई 11 संघ या आपण पुढील मॅचचा नाणेफेक करून घ्यायचा आहे. प्रांश 11 भाई 11 उत्तरार्धाच्या खेळामध्ये त्या ठिकाणी बनवायचे 52 धावा टीम नेत्रा 11 संघाला. तत्पूर्वी प्रांश 11 आणि भाई 11 संघ आपण नाणेफेक करून घ्यायचा आहे. वाजवा डीजे मास्टर्स. तोपर्यंत एक
11 आपण फिल्डिंग युनिट लावून घ्या, विनंती असेल त्वरित. जवळपास 12:15 झालेले आहेत. आपण चौथा सामना आत्तापर्यंत खेळवत आहोत. जवळपास विचार केला ना आपण तर अर्धा पाऊण तास लेट आपण आहोत आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये लवकरात लवकर आपणाला हे सर्व सामने त्या ठिकाणी खेळवायचे आहेत. तरी त्याच कारणानं वेळेचं बंधन असणार आहे, कारण सूर्यनारायण आपल्याकरता थांबणार नाही आहे. ही वेळ आपल्याकरता थांबणारी नाही आहे. वेळेचा सदुपयोग करणं फार गरजेचं आहे. बॉल हवा आहे का? एक्स्ट्रा आहे, घ्या हा बॉल घ्या. उदय शाबास. ओमकारनं नेम धरलाय प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीवरती, म्हणजे निशाणा अचूक आहे. पहिली मॅच जरी गमावली तरी कमबॅक करण्याकरता 2 मॅच अजूनही हातामध्ये आहेत. 52 धावांचं लक्ष असणार आहे आणि या 52 धावांचं पाठलाग कशा पद्धतीने करणार किशोर आव्हाड स्वयं. अर्थातच या जोडीवरती बरंचसं निर्भर असणार आहे टीम नेत्रा 11 या संघाचं. आणि हे दोन्ही बॅटर्स या टीमला हा पहिला विजय संपादन करून देणार का साकारण्याकरता त्या ठिकाणी खेळपट्टीवरती उभे टाकलेत. पण गोलंदाजी ट्रॅकवरती देखील करण जांभळे मेन इन फॉर्म आपल्याला पाहायला मिळतोय. सई शिवांश 11 संघाचा आयकॉन खेळाडू. पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा फटका हवे मध्ये, जजमेंट चुकीची. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि तिसरी ही धाव पूर्ण झाली आहे. क्या बात आहे. पहिल्या चेंडूवरती या 3 धावा आल्यात. 3 धावेनं अकाउंट ओपन केलंय, खातं उघडलंय. एक चांगलं माइंडसेट बनवावं लागेल अर्थातच किशोर आव्हाड आणि स्वयं या जोडीला. स्वयं चांगल्या दर्जाची फलंदाजी सातत्यानं साकारतो. अर्थातच लेफ्ट राईट हे कॉम्बिनेशन आहे आणि हे लेफ्ट राईट कॉम्बिनेशन त्या ठिकाणी गोलंदाजांना सेट होऊ न देणार का हेही पाहावं लागेल. करण समोर मात्र तगडं आव्हान आहे ते स्वयंचं. स्वयं बनाम करण हे बॅटल कोण जिंकणार? 52 धावांचं लक्ष, 52 धावांचं टार्गेट. अडवा बॅटनं इथं पुल करायचं होतं, पुढे निघाले, सफल झाले. तदनंतर मात्र जर विचार केला तर एक डॉट बॉल आलाय. अर्थातच एक डॉट बॉल आणि डॉट बॉलची सांगता त्या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते. 3ही आकड्यावरती धावफलक स्थिरावलेला आपण पाहत आहे. वा, चांगला चेंडू. इथंही मिड ऑफ रिजनमध्ये ट्रॅव्हल होत असताना एक सिंगल आली आहे, सिंगल स्ट्राईक रोटेट केली आहे. एक चांगल्या दर्जाची मॅच त्या ठिकाणी. प्रवीण साळुंखे यांचा देखील कस लागणार आहे, कशा पद्धतीने ते टीमला गाईड्स करणार, कशा पद्धतीनं एक चक्रव्यूह रचणार. हे चक्रव्यूह रचलंय अर्थातच खऱ्या अर्थानं किशोर आव्हाड आणि स्वयं या दोन्ही बॅटर्स करता. पण त्या चक्रव्यूह मध्ये, त्या जाळ्यामध्ये अडकवणार का, ट्रॅप करणार का गोलंदाज करण जांभळे. अद्याप 3 चेंडू फेकलेत, 4 धावा खर्चही केलेत. अजूनही 3 चेंडू बाकी आहे, पण 52 धावांचं टार्गेट आहे. पुढे सरसावले, बॅट स्विंग झाली, चेंडू हवेमध्ये. पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम नेत्रा 11 संघाला. हे देखील उपस्थित आहेत, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. रेपोली प्रीमियर लीग सीझन 4 करता आलेल्या सर्व ग्रामस्थ मंडळ रेपोलीचं आपण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया या स्पर्धेच्या निमित्तानं. अर्थातच खूप सारे योगदान आहे ग्रामस्थांचं देखील, कारण या सर्व युवा वर्गाच्या पाठीशी उभं असणं फार गरजेचं आहे. युवा खेळाडूंना, युवा वर्गाला जर योग्य मार्गदर्शन जर मिळालं नाही ना तर युवा कुठे भरकटेल हे काही सांगता येत नाही. यावेळेस मात्र सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करायचं होतं, वेळीच थांबवलं, नियंत्रण ठेवलं आणि अर्थातच स्वयंनं यशला थांबवलंय. कारण आज जर आपण पाहिलं ना तर गावोगावी अर्थातच एक गाव एकत्र अशी स्पर्धा रेपोली प्रीमियर लीगची पाहायला मिळते, कारण फार कमी गावामध्ये पाहायला मिळतात मित्रांनो. आज एकत्रित एक गाव कुठेही पाहायला मिळत नाही आहे.
वादविवाद भांडण तंटे बरेचसे आपल्याला पाहायला मिळतात, पण फार स्तुत्य उपक्रम तुम्ही रेपोलीकरांनी हा या ठिकाणी तुमच्या संपूर्ण गावातील युवा वर्गांकरता राबवला आहे. त्याबद्दल तुमचंही खूप सारे कौतुक. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू आहे, पंच त्या ठिकाणी दंडित करतील. आणखीन एक अवांतर धावफलकावरती येईल. अवांतर धाबीने धावफलक पुढे सरसवलं जाईल ते 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती. 52चं टार्गेट एक कॅल्क्युलेटेड माइंडसेटनं त्या ठिकाणी पुढे वाटचाल करावी लागेल. फटका केलायचा होता मोठा, पाटन बॉलचा संपर्क नाही आहे, अपील केली आहे. तद्वत मात्र एक डॉट बॉल आलाय. क्या बात आहे. करण जांभरे यांचे षटक इथं संपुष्टात आलंय. फक्त 6 धावा खर्च केल्यात. बराच कालावधीपासून करण आउट ऑफ फॉर्म मध्ये होता, पण आज या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये तो पुन्हा आपल्या फॉर्म मध्ये वापस आलाय. वेल प्लेड करण. ही खासियत राहिली या खेळाडूची. चला षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता ज्यांच्या नावाची चर्चा सातत्याने या मैदानावरती होत असते ते भोलेनाथ आलेत. पुन्हा एकदा भोले मामा आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. आपल्या फिरकीच्या ताळावरती या बॅटर्सना नाचवण्याकरिता. फिरकीच्या जाळ्यामध्ये ट्रॅप करणार का, अडकवणार का ते बॅटर्सना. स्वयं नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतं यश आहे. स्ट्राईक एंडवरती दोन्ही बॅटर्सचा जर विचार केला तर लेफ्ट हँडेड बॅटर्स आहेत. विंड डायरेक्शन पहा. अर्थातच त्या ठिकाणी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला त्यांना देखील खेळायचं आहे, फटकेबाजी करायची आहे. आणि या प्रवाहाच्या विरोधात कशा पद्धतीची ती फलंदाजी करणार आणि 52 धावांचं टार्गेट ते कशा पद्धतीनं चेस करणार. 6 आकड्यावरती धावफलक स्थिरावलंय. षटकाला सुरुवात होईल. षटक क्रमांक 2. वाह क्या बात आहे. फुल लाईन डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. भोलेनाथ मामा यांचा तोल गेला. तोल जाऊ देऊ नका. फार महत्वाचा असतो तोल, कारण जो गेल्यानंतर खऱ्या अर्थाने समजतो त्याला म्हणतात तोल. या ठिकाणी अरे या ऋतिक चरफुले यांचं या ठिकाणी आगमन झाले आणि या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचं देखील आपण खूप सारं स्वागत करूया. विवेक नाटकर यांना विनंती असेल आपण त्या ठिकाणी ऋतिकचं स्वागत करायचं आहे. येस इट इज. ओमकार तुम्ही काळजी करू नका. आमचे स्कोरर आहेत जय आणि ते चांगल्या दर्जाचं स्कोरिंगचं काम करत आहेत. एक वाईट बॉल आलाय आणि वाईटनं एक धावफलक पुढे सरसवलं जाईल ते 8 या आकड्यावरती. ऋतिक चरफुले उणेगाव गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे मित्रांनो. अर्थातच मागील हंगामापासून अफलातून फॉर्म मध्ये आहे. वा क्या बात आहे. ही नजाकत आहे स्वयंची. यावेळेस मात्र एक मोठा स्ट्रोक आलाय. तब्बल 6 धावा देऊन जाणारा. षटकारानं 14 धावा बनल्या. 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत. भोले मामा यांच्यावरती प्रहार केलाय स्वयंनं. बराच काल एकाच टीम मधून सातत्याने खेळत आलेत. अर्थातच त्यांची गोलंदाजी जाणतात आणि अर्थातच रीड केलं होतं या चेंडूवरती आणि त्यावरती मात्र एक प्रहार केलाय आणि चेंडूला सीमा पार दडलाय स्वयं, ज्याच्यावरती संपूर्ण टीमची आता मात्र जबाबदारी असेल नेत्रा 11 संघाची. येस केलपट्टी सोडली होती. क्रीज मधून बाहेर आले होते. क्या बात आहे. प्रवीण साळुंखेची दाद द्यावी लागेल.
चुका ध्यान गई जान. इथं मात्र लक्ष विचलित झालं आणि प्रवीण साळुंखे सोडणार नाहीत तुम्हाला. जे यष्ट्यांच्या मागे आहेत त्यांनी बरोबर ओळखलं होतं. क्रीजमधून बाहेर पुढे गेला स्वयं आणि लगेचच चेंडू यष्ट्यांना लावला आणि त्या ठिकाणी यष्टी चित करण्याचा प्रयत्न टीम नेत्रा 11 संघ आता मात्र संकटाच्या घडीत आहे. या संकटाच्या घडीतून कसं सावरणार हे बॅटर सावरावं लागेल. अर्थातच तुम्हाला बनवायच्या त्या 12 धावा. प्रत्येक वेळी संकटात देवाला तू वाचव असं म्हणायचं नसतं, आपणही लढायचं असतं आणि लढता लढताच घडायचं असतं. घडण्यासाठी हा योग्य तो प्लॅटफॉर्म रेपोली प्रीमियर लीगचा तुमच्याकरता आणलाय आमच्या आयोजकांनी. यावेळेस चांगला चेंडू होता. पुलाला डिलिव्हरी आली आणि तदनंतर मात्र त्याच्यावरती पुल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरतोय बॅटर्सचा. एक सिंगल आली, सिंगल 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. संजोग नवीन बॅटर्स त्या ठिकाणी पाहायला मिळेल, पण गोलंदाजी ट्रॅकवरती भोलेनाथ अर्थातच भोले मामा आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचे 2 चेंडू या दरम्यान शेष असतील या षटकातले भोले मामा यांचे. अर्थातच टीम सई शिवांश 11 वॅकेंट एरियामध्ये चेंडू लँड होत असताना अविनाश भोईर त्या ठिकाणी चेंडू काढली. 2 धावा अर्जित केल्या जातील, पण सई शिवांश 11 संघाची खऱ्या अर्थाने ताकद आहे ना ती करण जांभरे आणि प्रवीण साळुंखे. साथीला अविनाश भोईर आहेत, भोले मामा आहेत, गणेश देखील आहेत. एक चांगल्या दर्जाची बॅटिंग लाईनअप आहे आणि म्हणूनच की काय या संघाला देखील यावर्षी रेपोली प्रीमियर लीगचा प्रबळ विजेता आणि प्रबळ दावेदार म्हणून देखील समजला जातोय. करण जांभरे पुन्हा एकदा फॉर्ममध्ये वापस आलाय आणि हे शुभ संकेत असणार आहे टीम करता. यावेळेस षटकाची सांगता होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बनल्या जातील ना त्या 17 धावा. 17 धावा धावफलकावरती निश्चितच आपण पाहतोय. अर्थातच 2 षटकांच्या समाप्तीनंतर हॅलो 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अर्थातच खराडे साहेब या आपणही या ठिकाणी यायचं आहे व्यासपीठावरती. हे षटक संपल्यानंतर अविनाश गोलंदाजी ट्रॅकवरती आले आहेत. एक चांगला चेंडू त्या ठिकाणी फेकला गेला होता. ऑन साईडला फटका सजवलाय, स्टिअर केलाय स्क्वेअर लेग रिझनमध्ये. 2 धावा या दरम्यान कंप्लीट केल्या जातील. दुहेरी धाबेने धावफलक पुढे सरसावलं जाईल ना ते 19 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 हे प्रगती पथावरती आणि तद्वत मात्र जर विचार केला तर अविनाश स्वतः संघमालक आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. चला चला स्पीडअप करा मित्रांनो. 4थी मॅच फक्त आपण खेळतोय. खूप साऱ्या मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत. तर म्हणे 1 धाव आणखीन धावफलकावरती ॲड होत असताना पाहायला मिळेल. निश्चितच या एकेरी धावेनं हे धावफलक पुढे सरसवलं जाईल ना ते 20 या आकड्यावरती. चांगला स्ट्रोक आहे याही वेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू सीमा पार. आणखीन एक षटकार यशनं केलाय. गोल खेळ अद्याप संपन्न झालाय. 26 धावा धावफलकावरती अजूनही 26 धावांची गरज आहे येणाऱ्या 2 चेंडूमध्ये. काही वेळेस एक डॉट बॉल आलाय आणि शेवटचा चेंडू शेष असेल या इनिंगचा. आपण रेडी राहायचं आहे. टीम प्रांश 11 विपक्ष भाई 11 संघ लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. प्रांश 11 आणखीन एक चांगला स्ट्रोक, आणखीन एक षटकार. वा
अफलातून यशच्या बाटमधून आलाय पण टीम विचार केले ना तर सई शिवांश 11 संघानं